सध्या आम्हाला सर्वांना भारताची आणि महाराष्ट्राची परिस्थिती चांगलीच परिचित आहे। कुठे रेप होत आहेत, कुठे मर्डर होत आहेत, कुठे क्राईम वाढत आहेत, कुठे आत्महत्या होत आहेत, कुठे मारलं जात आहे, कुठे ऍक्सिडेंट होत आहेत, कोणी रेल्वेमधून पडून जातं, कधी प्लेन क्रॅश होतो, कधी बाहेरचे आतंकवादी आपल्या देशात हमला करतायत। म्हणजे कुठे ना कुठे काही ना काही चालू आहे। जणू काही सरकारने किंवा सिस्टमने एक सापळा रचलेला आहे जनतेला मारण्यासाठी, प्लॅन रचलेला आहे असं वाटतं। आणि तसं दिसतं पण या इंडेक्सेस मध्ये। बघा, जे इंडेक्स निघत असतात हेल्थ केअर मध्ये, एज्युकेशन मध्ये, पर कॅपिटा इन्कम मध्ये, त्याची काय स्थिती भारतामध्ये बघा। तर हेल्थ केअर सिस्टम मध्ये भारताची रँक 95वी रँक मधून आपण 65वा येतो भारत देश। नंतर एज्युकेशन शिक्षणात म्हटलं आपण तर 180वी रँक मधून आपण 90वा भारताचा नंबर लागतो। तर तिसरं घेतलं भारताचा कायदे व्यवस्थेत नंबर घेतला तुम्ही तर 142वी रँक मधून आपण 79व्या रँकेत लागतो। नंतर प्रेस फ्रीडम इंडेक्स येतो, जो मीडिया म्हटलं जातो आपण, जी पिवळी पत्रकारिता, पूर्ण पत्रकार विकले गेलेले म्हणतो, त्याच्यामध्ये 180वी रँक मधून आपण 159वा नंबर भारताचा लागतो। नंतर पाचवं घ्या, पर कॅपिटा इन्कम मध्ये भारताचा नंबर आहे 190, टोटल रँक मधून आपण 124वा भारताचा नंबर लागतो। नंतर भूकमरी म्हणतो हंगर इंडेक्स, त्याच्यामध्ये 125व्या रँक मधून आपली 111वा नंबर लागतो भारताचा। नंतर जेंडर इक्वेलिटी मध्ये बघा, 148व्या नंबरवरून आपण 131व्या नंबरवर येतो इथे पण। हॅपीनेस इंडेक्स येतो नंतर पुढे, त्याच्यामध्ये 147व्या नंबर मधून भारताचा 118वा नंबर लागतो। काय हालत करून ठेवली बघा। नंतर इंडेक्स येतो एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स, म्हणजे जी पर्यावरणाची हानी होते सध्या, पर्यावरणात कोणता देश सगळ्यात जास्त हानी करतो, त्याच्यामध्ये 180व्या रँक वरून आपण 176व्या रँकवर आहे, फक्त 4 आकडे कमी, म्हणजे 180च पकडून घ्या। सगळ्यात जास्त आपल्या भारतामध्ये इन्क्रोचमेंट चालू आहे, कॅपिटलिस्ट हे येत आहेत, सरकार पण कॅपिटलिस्ट माइंडसेटचं येतं, ते पूर्ण वाट लावणं चालू आहे देशाची। मग तुम्ही अरावलीचं घ्या, साऊथचं घ्या, नॉर्थ ईस्टचं घ्या किंवा पूर्ण भारताचं घ्या, ही चालू आहे अशी देशाची परिस्थिती आहे। बघा, बोला, कलम 19चा वापर करा, फ्रीडम ऑफ स्पीचचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा अधिकार। जय हिंद, वंदे मातरम।